हाय स्टुडंट्स, आज आपण स्टॅटिस्टिक्समधला एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत, क्वांटिटेटिव्ह डेटा अँड दी क्वालिटेटिव्ह डेटा. आता आपल्या रिअल लाईफमध्ये आपण वेगवेगळी माहिती गोळा करतो, म्हणजे कोणाला किती मार्क्स पडले, कोणाकडे किती गाड्यांचं कलेक्शन आहे, त्या गाड्यांचे कलर काय आहे, तर कोणाची किती उंची आहे, तो दिसायला कसा आहे, हे सगळं काय आहे, एक माहिती आहे. म्हणजे ह्यालाच काय आपण स्टॅटिस्टिक्समध्ये डेटा असं म्हणतो. आता डेटा म्हणजे डेटा काय, कलेक्टेड इन्फॉर्मेशन. आणि स्टॅटिस्टिक्स काय म्हणते, तर स्टॅटिस्टिक्स डेफिनेशन अशी आहे: स्टडी ऑफ कलेक्टिंग, ऑर्गनायझिंग, ॲनालायझिंग, इंटरप्रिटिंग डेटा. म्हणजे काय, जो कलेक्ट केलेला जो डेटा आहे त्याला काय करतो आपण, ऑर्गनाईज करतो, चांगल्या प्रकारे अनलाइज करतो आणि नंतर इंटरप्रिट करतो. हे असतं स्टॅटिस्टिक्स. मग हे डेटाचे दोन टाईप पडतात, क्वालिटेटिव्ह डेटा अँड दी क्वांटिटेटिव्ह डेटा. तर फर्स्ट टाईप आपण पाहूयात क्वांटिटेटिव्ह डेटा. आता हे क्वांटिटेटिव्ह डेटा आपल्याला क्वांटिटीविषयी सांगतो. म्हणजे काय, हा नंबर बेस्ड असेल, म्हणजे तो काउंट करता येतो, मेजर करता येतो, हा असतो आपला क्वांटिटेटिव्ह डेटा. आता क्वांटिटेटिव्ह डेटा इज नंबर बेस्ड, काउंटेबल ऑर मेजरेबल. म्हणजे काय, हा न्यूमेरिकल डेटा असतो, नंबरच्या फॉर्ममध्ये डेटा असतो, जो की आपण त्याला काउंट करू शकतो, मेजर करू शकतो. द डेटा इन क्वांटिटेटिव्ह अनालिसिस इज एक्सप्रेस इन अ नंबर. म्हणजे जो एक्सप्लेन करणार आहोत तो डेटा कशाच्या फॉर्ममध्ये असेल, आपल्याला नंबरच्या फॉर्ममध्ये. सो इट कॅन बी काउंटेड ऑर मेजर्ड. तर क्वांटिटेटिव्ह डेटा tells us how many, how much or the how often in कॅल्क्युलेशन. तर आपण ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर किती प्रमाणात, म्हणजे किती डेटा आपल्याला भेटला, किंवा काहीतरी एक कन्क्लुजन आपल्याला ह्याच्यामध्ये भेटून जातं. मग कोणत्या फॉर्ममध्ये, हाऊ मेनी, हाऊ मचच्या फॉर्ममध्ये. द डेटा कलेक्शन इज बेस्ड ऑन हाऊ मच इज द क्वांटिटी. तर क्वांटिटेटिव्ह डेटा आपल्याला काय सांगतो, किती क्वांटिटी आहे, म्हणजे हे आपण मोजू शकतो, काउंट करू शकतो. नंबरच्या फॉर्ममध्ये असलेला डेटा त्याला काय म्हणतो आपण, क्वांटिटेटिव्ह डेटा असं म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल, स्टुडंट्स मार्क्स असतील, तर एखाद्या क्लासचं ॲनालिसिस करायचं झालं तर तुम्ही काय करसात, एक काय असेल, एका क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत, 50 स्टुडंट्स आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांचे मार्क्स, त्यांचे एज, हाईट, वेट, किंवा टीचर पकडले तर टीचरची सॅलरी काय, हे सगळं ॲनालिसिस करायचं झालं तर आपण कोणता डेटा यूज करतो, म्हणजे इथं क्वांटिटेटिव्ह डेटा असेल. तर दुसरं टाईप आहे आपला क्वालिटेटिव्ह डेटा. आता क्वालिटेटिव्ह डेटा काय म्हणतो, तर क्वालिटीविषयी आपल्याला सांगतो. म्हणजे क्वालिटी, व्हॉट आणि व्हायच्या फॉर्ममध्ये जो असतो त्याला आपण क्वालिटेटिव्ह डेटा असं म्हणू शकतो. तर पहा, तर क्वालिटेटिव्ह डेटा इज इंटरप्रिटेशन बेस्ड. इंटरप्रिटेशन म्हणजे काय, एक्सप्लेनच्या फॉर्ममध्ये त्याला एक्सप्लेन करू शकतो, की त्याला काउंट करू शकत नाही, फक्त काय करू शकतो आपण, एक्सप्लेन करू शकतो. द ॲक्शन ऑफ एक्सप्लेनिंग द मिनिंग ऑफ द समथिंग. काहीतरी काय, त्याला एक्सप्लेन करायला त्याला इंटरप्रिटेशन बेस्ड असं म्हणतो, की डिस्क्रिप्टिव्ह किंवा रिलेटेड टू लँग्वेज. तर म्हणजे लँग्वेज म्हणजे आपल्या स्क्रिप्ट फॉर्ममध्ये, टेक्स्ट फॉर्ममध्ये जो डेटा असेल त्याला काय म्हणतो आपण, क्वालिटेटिव्ह डेटा म्हणतो. म्हणजे काय, दिस डेटा आर कलेक्टेड फ्रॉम टेक्स्ट. म्हणजे काय, लिहिलेला डेटा असेल टेक्स्टच्या फॉर्ममध्ये, जो की आपण काउंट करू शकत नाही, त्यामुळं काय केलं आपण, टेक्स्ट केला. डॉक्युमेंटच्या फॉर्ममध्ये स्क्रिप्ट, ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग, हे सगळं काय असेल, तुमचा क्वालिटेटिव्ह डेटा असेल. तर क्वालिटेटिव्ह डेटा कॅन help us to understand why, what happened behind the certain behavior. म्हणजे काय होत आहे, किंवा का होत आहे हे सांगणे, ह्याला काय म्हणतो आपण, क्वालिटेटिव्ह डेटा असं म्हणतो. म्हणजे द रिझन, प्रोसेस ऑर कंटेक्स्ट बिहाइंड सर्टन बिहेवियर. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असेल, त्याचं रिझन असेल, हा असं कशामुळं होत आहे, ते असे करण्याची काय प्रोसेस आहे, हे सगळं सांगणे, हे कंटेक्स्ट काय म्हणजेच क्वालिटेटिव्ह डेटा असं म्हणतो. मग हा जो डेटा आहे, द डेटा कलेक्शन इज बेस्ड ऑन व्हॉट टाईप ऑफ क्वालिटी इज गिवन. म्हणजे एखाद्या वस्तूविषयी क्वालिटी सांगणे, व्यक्तीविषयी क्वालिटी सांगणे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची दिसायला कसा आहे, गोरा आहे का, असं सांगणे, हे असतं क्वालिटेटिव्ह डेटा. तर मग एक एक्झाम्पल आपण पाहूयात, स्टुडंट ब्लड ग्रुप. आता स्टुडंटचं इथं एक्झाम्पल घेतलं होतं, मग स्टुडंट ब्लड ग्रुप जर सांगायचं झाले तर ए बी आणि ओ. मग हा आपण काय काउंट करू शकत नाही, म्हणजे हे आपल्याला एक्सप्लेनच करावं लागेल, प्रत्येक स्टुडंटचा हा ब्लड ग्रुप आहे वगैरे. ह्याला काय म्हणतो आपण,
क्वालिटेटिव्ह डेटा म्हणतो. आता दुसरं घेतलं तर आईज कलर असतात, आईज कलर असतात, म्हणजे कोणाचा ब्लॅक असेल, ब्राऊन, ब्लू, हे आपल्याला काय करावं, काउंट करता येत नाही, त्याला आपल्याला एक्सप्लेनच करावं लागेल. कारचे कलर रेड, व्हाईट, ब्लॅक, हे काय आहेत आपल्याला, हा क्वालिटेटिव्ह डेटा झाला, जो की आपण काउंट करू शकत नाही, त्याला आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्येच लिहावा लागतो. लँग्वेजच्या रिलेटेड आपल्याला टेक्स्ट फॉर्ममध्ये लिहावं लागतो, त्याला आपण क्वालिटेटिव्ह डेटा असं म्हणतो. तर थँक्यू स्टुडंट्स.